शेतकरी सभासद ती ऊस राहिलेली ती बँकेकडून कारखाना घेतला ना बाबा दादानी आणि ते आधीच पैसे कोणी खाल्लं मग आतापर्यंत कधी आली बांधापासून गाड्या 4 चाकी फिरल्या त्या माणसाला विचारा महिन्या 2 महिन्यानं तुला काय मदत मिळली का ती जर होय म्हणला तर आपण जीप कापून देतो दगडापेक्षा वीट मऊ भाजप म्हणजे लोकांनी काँग्रेसला कंटाळून भाजपला निवडून दिलं पण भाजपवाल्यांपेक्षा काँग्रेस बरी अशी म्हणायची परिस्थिती आहे कांद्याच्या शेतकऱ्याला का बघा कांदा जेव्हा काढतो का त्याच्या मनात किती आनंद असतो आधी मार्केटला जाणार मग ह्याच्या 4 पैसे मिळणार आहे आणि त्या क्षणात त्याला जर 1000-900 रुपयाचा भाव आला घरी येऊन काय तोंड दाखवायचं ना हाय गॅस पण चुलीवर कर पैसा पाणी नाही तरी गेलं तर अकलूज मध्ये काम झालं पाहिजे निंबाळकर कुठे हुडकायचा शरद पवार होते खासदार तर शरद पवार तर कमला एक दिवस सुद्धा आला नाही निंबाळकर 4 वेळा आला तरी शिक्षण वीज पाणी आरोग्य आणि रस्ते हे सर्व महत्त्वाचे प्रश्न आहेत पण तुम्ही ह्या सर्व प्रश्नांना बगल देऊन जर तुम्ही फक्त धार्मिक मुद्द्यावर निवडणूक लढवत असाल तर हे पूर्णपणे चुकीचं आहे माझा प्रपंच आहे माझ्या गाईला दुधाला दर आहे का माझ्या मालाला भाव आहे का माझं काय चाललंय बघा आपण जर अंधभक्त नसेल तर आपल्याला सरळ सरळ दिसतं की बाबा की ह्यांनी सत्तेचा किती दुरुपयोग केलेला आहे सुमित्रा पतसंस्था बुडली कारखाना बुडवला त्यामुळे मतदान कसं करणार लोक आता निंबाळकरकडे बघून मतच देणार नाही मोदी सरकार मोदीकडे बघून मत देणार ही अतिवृष्टी झाली अवकाळी चालू आहे कोणच बोलत नाही किती येतंय ह्याची जात काढताय त्याची जात काढताय त्यानं म्हणायचं माझा पक्ष फोडला ह्यानं म्हणायचं माझा पक्ष फोडला ही काय महत्वाचा मुद्दा आहे ती बाजूलाच राहील डायरेक्ट पैसे दिलेत खात्यात मोदी सरकार महागाई वाढणारच आहे ना निंबाळकरला तर इथं आता लोक येऊ देत नाही ते पटल्याशिवाय पर्याय जिल्ह्याला कुचकं गहू देतं माणसाला देतं हाकलून 70 वर्षात काय केलं काय केलंय फोकाट म्हणली आणि 1100 रुपये गॅसला घ्यायला लागली नमस्कार, मी मुकेश. लोकसभेचे ढोल मुद्द्याचं बोल या विशेष भागामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. दर्शको, मी आता माढा मतदारसंघामध्ये असलेलं अतिशय महत्त्वाचं अतिशय मोठी लोकसंख्या असलेलं विविध जाती धर्माचं गाव असलेलं करकम या करकमच्या आज आठवडा बाजारमध्ये या ठिकाणी आलो आहे. मोठी गर्दी आहे. लोक या गावामध्ये बाहेरच्या गावात सुद्धा लोक या ठिकाणी आले आहेत. खरं तर माढ्याचं चित्र स्पष्टच झालं आहे. बघूया लोकांचा इथला कौल काय आहे. खरं तर लोक कशावर काय बघून मतदान करणार आहे ती नेमकं इथल्या लोकांचं कोणतं मुद्दा येतं त्याच मुद्द्यावरती आपण या ठिकाणी लोकांसोबत चर्चा करणार आहोत. त्यामधून महायुतीमधून निंबाळकर यांना परत एकदा उमेदवार दिली आहे. निंबाळकरनं 5 वर्षामध्ये केलेली कामं इथल्या लोकांचा झाला विकास. खरं तर भाजपचा 10 वर्ष या ठिकाणी कार्यकाळ संपलाय. लोकांना भाजपच्या कार्यकाळाविषयी काय वाटतंय, निंबाळकरांच्या कार्यकाळाविषयी काय वाटतंय आणि त्यासोबतच शरदचंद्रजी पवार साहेब यांनी दिलेला उमेदवार तुतारीकडून धैर्यशील मोहिते पाटील यांच्याविषयी इथल्या लोकांचं म्हणणं काय आहे ह्या एकूण आढावा इथल्या मतदारसंघामध्ये घ्यायचा आहे. खरं तर रोज आपण वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन तिथल्या मतदारसंघामध्ये जाऊन लोकांच्या आडी अडचणी तिथले प्रश्न जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. आज करकममधील लोक काय बघून मतदान करणार आहे ती कोणता विचार लोकांच्या डोळ्यासमोर असणार आहे. आज खरं तर मतदान अतिशय जवळ आले. 7 तारखेला मतदान आणि 4 जूनला त्या ठिकाणी निकाल सुद्धा असणार आहे. बघूया इथल्या लोकांचा कौल काय आहे, लोक काय बोलते ती. चला तर मग. नमस्कार काय नाव? सुभाष शिवदास व्यवहारी बर, गाव हीच का? गाव करकम बर, लय मोठं गाव आहे. मोठं गाव आहे. काय 30-35 हजार लोकसंख्या आहे? हा 20,000 मतदान आहे. 20,000 मतदान आहे. 20,000 मतदान आहे. लय मोठं आहे मग. हो बर, काय मोहिते पाटलांनी काय इथं काम आहे ते निंबाळकरांनी काय कामं केली इथं? निंबाळकरांचं काय असेल नाही मोहिते पाटील निंबाळकरच काही नाही काय काम केलं 5 वर्ष नाही कुठं काय केलं जाऊन द्यावर बर, कुठं काय केलं काय रस्ता केले त्यांच्या काळात झालं, जल जीवन मिशन झाले गावामध्ये, आरोग्याच्या काय सुविधा झाल्या असतील? आरोग्याचं नाही ना काय नाही. एक मोहिते पाटील तुतारीस बर ती म्हणते ती की बाबा ही आम्ही केला बोगदा मोहित्यानं सुरुवात केली. बर, पाण्याचा ही सुद्धा लय मोठा प्रश्न आहे इकडे. पाण्याचा हो हीच नव्हतं चोर गोगंदाज ही येते ना तिकडे बोगद्याला पाणी. बर, मग तुतारी वाजवायचे तोतारी बर. तुम्ही बघा इथं 80% तोतारी बघूया आता सुरुवात केली या शेवट कौल कोणाला निघतोय बघूया. बघा नमस्कार. नमस्कार. काय नाव? जोशी. तिथलंच का? बर, काय चालू गावात आता लोकसभेचं काय म्हणतात लोक? आम्ही मोदी हो कशासाठी मोदी अजून काम करते वर सगळे काँग्रेसनं काही केलं. आता लोक निंबाळकरनं काय केलं नाहीत काम इथं? निंबाळकरनं भरपूर दिलं. 20चे दरवाजे केले, देऊळ बांधलं मारुतीचं. बर, निंबाळकर पुष्कळ काम केले ना. केले ते दिसत नाही मग तिथे कुठे येत नाही मग ते. सांगण्याला काय ती मळ्यात असते त्यांना काय माहिती आलेले. हा हा हा. आता इथं काकामध्ये काय वांगे काय स्वस्त झाले ते काकडे स्वस्त नाही झाले नाही, असं काही शेतकऱ्यांना नाही. मला सांगा फक्त तुम्ही काँग्रेसनं 70 वर्षात काय केलं? काँग्रेस हो का? वर्षात हा 1962 साली चीनचा भाग दिला, चीनला भाग दिला. ताश्कंद करार केला, इथलं पाकिस्तान दिलं. काय केलं काँग्रेसने? बर, काहीच केलं नाही काँग्रेसनं. मोदी चांगला आहे, खमके आहे म्हणून मोदीला मत. असं सांगतात की ज्यावेळेस देश स्वतंत्र झाला का? तेव्हा देशामध्ये सोयी पण निर्माण करत नव्हती. काय सोयी सुद्धा निर्माण करत नव्हती. काय काँग्रेसनं शाळा असेल, दवाखाना असतील, काय केलंय काँग्रेसनं? आज जर काँग्रेसनं ही केलं नसतं तर आज अतिरेकी जलमलेच नसते, सगळा अखंड भारत झाला असता.
बरं बरं ती काँग्रेसची चूक आहे हा? ती काँग्रेसची चूक आहे मग अर्थातच काँग्रेसची चूक आहे. काय प्रॉब्लेम आहे त्याच्यात? बर फक्त आता मोदीवर आहे, आम्ही मोदी देणार बाकी मोदीला निंबाळकरला इथं निंबाळकर. ओके मोहिते निंबाळकर पाटील नाही नाही. बर ठीक आहे. नमस्कार. नमस्कार. काय नाव? तात्यासाहेब माने. बर काय सर्व्हिसमध्ये होता काय ते? सर्व्हिस मिलिटरीत. बर रिटायरमेंट झाली. कसं झालं होतं देशाचं वर संरक्षण मंत्रालय असेल किंवा देशाचं एक संरक्षण यंत्रणा असेल कसं बघता मोबाईलवरती टी व्हीवरती बातम्यावरती सुरक्षित आहे का देशात? सुरक्षा आहे की आहे. बर तुमच्या काळात तेव्हा काँग्रेसच्या काळ असेल तेव्हा कसं होतं देशाची मिलिटरी? काँग्रेसनं काय 370 ठेवलं होतं काश्मीरमध्ये. त्यामुळे बाहेरच्या लोकांना तिथं जाता येत नव्हतं. आता कसं मोदी साहेबांनी 370 कलम हटवून अतिशय चांगला निर्णय घेतलाय. बर तिथली जी आपली जी काय हिंदू काश्मीरी पंडित होते त्यांचा अजिबात त्यांनी विचार केला नाही. म्हणजे तिथं जी काय PDP सरकार असू द्या किंवा काँग्रेस ते आतंकवादला सपोर्ट करत होते. राम राम राम. काय नाव? दत्तू गजेंद्र गोडके. बर मोबाईल बाहेर घेतला वर किशोर वर्षात हाय आता काय घेतलाय कुठलं कळायला आपलं हाय असं शिकायचं बर आलेले गेले उचलाय तेवढं. बर देवबा आणि घेऊबा काय निवडणूक चालू झाली माड्यातनं निंबाळकरला उमेदवारी फिरून एकदा दिली मोहिते पाटील उभा राहिली विरोध शरद पवारकडनं काय नाही सर तुतारी. तुतारी आता तर सांगत होते की भरपूर भाजपनं काम काय नाही काय नाही काय केले भाजप काय नव काय केले काय राम सांगा मंदिर बांधले रस्ता काय करायचे राम मंदिर काय रोजगार देतो? पेन्शन आहे अजून विमा आहे रुपयामध्ये. राम मंदिर काय रोजगार देतंय का पोर काय म्हणताय? काय राम मंदिर मोदी बापान बांधले का? सगळ्या जनतेचं पैसे आहेत मग आधी लुटलेलं. नाही म्हणते ते. कोण म्हणतं काँग्रेसनं बांधलं? मोदी नाडू हा सगळ्या गावाला रुपया दिलाय. बर हा मग राम मंदिर मोदी श्रेय नाही काय? नाही अजिबात नाही. बर नमस्कार. नमस्कार. पान खाल्ले काय? खाल्ले का बर रंगलंय पान जोरात. मग आता वर बी पान रंगवायचं कुणाचं रंगवायचं? तुतारीचं शरद पवार कशासाठी? जुना माणूस आहे जुनं ते सोनं बाकी जुनी कोण आहे ते? त्याला काय करायचं रिकाम म्हणाले नाव खोटं लक्षण मोठं. बर आता निंबाळकर होते लिंबाळकर माहितीच नाही कोणाला लिंबाळकर काढलाय माहित नाही कवा आलाच नाही. पण ते आलं नसतं विकास केला नाही का निधी काय आलाच नाही तर कवा निधी कोणाची बघतो बर आलाच नाही. मोहिते पाटील येत होती का कधी? महागाई येत होती मागच्या खासदार टायमाला येत होती का? आणि ते आपल्या भागाला झाला अजून जवळ झाला अकलूज जवळ झाला बांधता येईल त्याला कवा जावं. निंबाळकर कुठला आहे? निंबाळकर कुठला आहे? निंबाळकर फलटण काढलाय. बर हे आपलं जवळ झालं 20 किलोमीटर अकलूज 35 किलोमीटर माणूस. पण ही पण गँग सगळी होती की भाजपमध्ये? काय करायचं परत आले फिरून आपण असंच करायचं ते आपण तिघाची बदलते आपण बदलत राहायचं. बदलायचं हा तिघाची बदलते ती आपण बदलायचं. वरचं कसं वाटतं मोदीचं काम? हा मोदीचं काम कसं त्याचं लय भारी काम आहे ना? कुचकं गहू देतं माणसाला देतं हाकलून भारी काढलेलं का मोदीचं. चांगलं आहे रेशन. ह्याला 2 किलोची 3 किलोची 2 किलोवर भागू दे गहू द्यायला. आम्हाला काय केलंय फुकाट म्हणली आणि 1100 रुपये गॅसला घ्यायला लागली. आता काय सांगता लय आणि आम्हाला फुकाट देताना रेशन दिलंय फुकट काय तर? रेशन फुकट दिलंय की मग काय बोंदीला दिलंय काय? मग कोण दिलं? इष्टी फुकट आहे. हा? इष्टी फुकट केली. मग ती सरकारनं केलं. सरकार मोदीच आहे. मग असू द्या कुणी का असं ना असू द्या. मग आता कोणाला निवडून द्यायचं? मोदीला का कोणाला? आता कोणालाच सांगतेली घरची तसं सांगतील घरचे गॅस लयच वाढलाय. लय वाढलाय की. बरं मग आता गॅस वर चुलीवर आहे आता? चुलीवर करतोय आम्ही आता. गॅस नाही करत? हाय गॅस पण चुलीवर करतोय. गॅस असून चुलीवर करायचा? गॅस हे भरतं भराय येत नाही पैसा पाणी नाही. बर बर हा बर ठीक आहे. काय नाव? विशाल शिंदे. बर काय करता काम? कारखान्यात आहे. कुठला कारखाना? विठ्ठल कारखाना. बर तुम्ही आता तुतारी म्हणणार मला आता लक्षात आलं. कशात तुतारी? मोहिते पाटला शिवाय पर्याय जिल्ह्याला. हा 10ला द्या 2. औषध करायला शेतकऱ्याला पैसे मी बी शेतकरीच आहे. मी काय घरचा आहे कुठला आहे? घरचा या काय काय शेतकऱ्याला पैसे जात नसले तुम्ही पंपावर गेले कधी त्याला स्वस्त करा म्हणता येतं? सोन्या दुकानात गेल्यावर स्वस्त करा म्हणता येतं? काय कराल त्यांच्या अगोदर MRP आहे त्याच्यावर कोणी कमी करायचं. हो ह्याच्यावर पण MRP लावा आता. हा लावा. आता काय करायचं ठरवलं आता निवडणुकीला काय करायचं ठरवलं आता? तुतारी वाजवायच्या कमळ फुल. कमळ फुलवून काय करायचं आता? गॅस पहिला 450ला आता 10,000 रुपयाला गॅस केला. पेट्रोल डिझेल गॅससाठी सरकार बदललं. गॅससाठी शेतकरी गॅस आणि सर शासनाचा ह्याला मालाला भाव तर कुठं आहे शेतकऱ्याच्या? कुठल्या मालाला दर आहे? पैसे चालू केली काय 2000 GSTतनं किती पैसे जाते शेतकऱ्याला? बर
प्रत्येकाला जीएसटी लावला 18% बेदाण्याला सुद्धा जीएसटी लावलाय. लक्ष आहे का तुमची? हा बर मग बर पैसे किती जमा करतंय शासन पैसे बर देतंय किती 2000 रुपये. हा 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 मग आता इथं पवार साहेबांचं काम कसं आहे माड्यात? पवार साहेबाचं ह्याच्या आधी कुठं निंबाळकर होतं, पवार साहेब कुठं आहेत? पवार साहेब 14 पर्यंत होतं की पवार साहेबांनी तर काय केलंय मला सांगा. काय केलं नाही. हा बर काय मला सांगा, पवार साहेबांनी तर काय पाण्याचा एवढा मोठा प्रश्न एकाला सोडवला नाही. 20-25 वर्ष झालं. बर तर निंबाळकरने सोडवलं नाही. निंबाळकरला तर इथं आता लोक येऊ देत नाही. येऊ देत नाही ते. हा काय बरं काय 5 वर्षात आलेच नाहीत ना, फिरकलंच नाही तिकडं. गेल्या निवडणुकीत आता मतदान मागायला यायला लागले तिकडं बर. मताचं. हा माझा विचारायचं का बरं लोक नाराज आहेत सगळी. बर हा पाणी नाही पूर्व भागाला करकमच्या. मोहिते पाटलांचं काम कसं वाटतं? हा मोहिते पाटलाचं कसं असं पण बदल करायचा आता. बदल करायचा. हा बदल करायचा. तरी वाजवायचे. हा ठीक आहे ना. राम राम. जय हरी म्हणाय पाहिजे तुम्हाला. बैठकी जाता काय? हा कुठं असते? करकमला. बर काय लोकसभेच्या निवडणुकीकडे काय म्हणताय गाव? काय काय म्हणायचं, काय तुतारी वाजवायचं कमळ फुलवायचं? वाजल तू तरी वाजल नाही वाजवायचं. वाजवायचे. बर कशासाठी वाजवायचं तुतारी? आणि कशासाठी कमळ फुलवायचं? केलेच म्हणते काम शेतकऱ्याला पैसे दिले काय कांदा बाई कांद्या दर कमी येतं. लय भरपूर. तसं नाही काँग्रेसच्या काळात तर लय कुठं होतं कांद्याला दर. कशाला? काँग्रेसच्या काळात कांद्याला दर लय अहो, कुठं होतं. कोणच काय करत नाही. आम्हाला काम करायचं करावं लागतं. हा हा कोण काही ना काय घेणं देणं नाही त्याचं आपल्याला. कारण शेतकऱ्याला कांद्या दिवशी आता झालं नाही तर त्या काळात पण शेतकऱ्यांना कांदा फेकूनच दिलाय रस्त्यावर काय काय वेळेस. होय घे बरोबर आहे की. पण आता ही खर्च कांदा ह्याचं उत्पन्न बघितलं तर कसं होते. बर हा काटायचे तर पैसे देते ती. हा बर दुधाचं काय चालू आहे आता? दूधच नाही, नाही जनावरच नाही, वैरण नाही तर जनावर कशाला पाळते ती. बर बर नेहली खाटकानी सगळी. बर करून टाका मतदान कशासाठी? सगळी जण कशासाठी? आपला आहे म्हणून. काय आपल्या सोलापूर जिल्ह्यातला माणूस पाहिजे खासदार गेला. ते कुठं आहे तुम्ही? निंबाळकर साहेब. कुठं कुठल्या गावात राहते ती? सातारा जिल्ह्यात आहे ती. बर सातारा जिल्ह्यात आहे ती. त्यांची पण मत आहे ती. कुठं मत आहे ती? अहो ऐकून घ्या की 2 मिनिटं. करकमला निंबाळकर कधी आला आहे कुणाला कुठं आलाय माहिती बी नाही. बर खरं तर खासदारला कावले असतील ते आले नसतील निधी दिला असेल की. अहो कोण काम घेऊन गेलंय का ती ऐकून घ्या की. सोलापूर जिल्ह्यातला खासदार पाहिजे. जर काही काम आलं रात्री गेलं तर अकलूज मध्ये काम झालं पाहिजे. बर तुम्ही कधी निंबाळकर कुठे हुडकायचा? बर आपलं पण होते की 5 वर्ष होते अहो, तुमचं म्हणणं मान्य आहे मला. मी शेतकरी माणूस आहे. 5-7 एकर राहणार मला. कुठं काय जा कुठं सातारा कुठं शिकायचे राहायला. निंबाळ ही मोहिते पाटला सर्वसामान्य 12 निमेराच जाऊ द्या माणूस सापडला पाहिजे. काय काम आहे माणसाचं हे केलं पाहिजे काम. बर आपल्या म्हणून घेतलं. हा मी सोलापूर जिल्ह्यात आम्हाला उमेदवार पाहिजे. बर वरचं कसं आहे मोदीचं काम? वरचं मोदीचं काम कसं आहे? मोदीचं म्हणजे काय सगळं इकडं तिकडं कटिंग आहे. 2000 देत 4000 काढतोय ते. बर 2000 पेन्शन मला देत पण मला पेन्शन नको म्हणून मी फॉर्म भरला होता का. जीएसटी 18% सध्या नको म्हणून बरं होता. 18% जीएसटी लावली. सगळी महागाई. मला सांगा काय स्वस्त मला सांगा दाखवा. बर मला सांगा आहे की आता वांगी स्वस्त आहे. काय वांगी स्वस्त आहे. आमच्या भावाने कांदा केला कांद्याला दरच मिळाला नाही आणि पुन्हा निर्यात बंद म्हणजे थांबवली आणि पुन्हा कांद्याला दर काढा म्हणजे हे केले त्यानं बाहेर. रानात कांदा गेल्यावर निर्यात पण चालू. हा पुन्हा निर्यात बंदी आणि कांदा आला का बंद म्हणते म्हणजे बाहेर पाठवायचा नाही. मग इथं कोण खाणार आहे कांदा? बर हे झालं भाजपचं. मग काँग्रेस काम करायला वाटतंय चांगलं. काँग्रेसमध्ये महागाई वाढू शकत नाही. महागाई वाढू शकत नाही शकत. सर्वसामान्याचा माणूस म्हणजे काँग्रेस. बर आता ही मध्ये 70 वर्षात काय केलं काँग्रेसनं? काय केलं 70 वर्षात रेशन मिळत होतं सगळं. महागाई कमी कंट्रोल मध्ये होती. पेट्रोल डिझेल आवाक्यात. आता सध्या बोर पाडायला 110 रुपये वेटिंगला. 110 रुपये रेटनं 12 पॉईंट फोडा येतं. ती बी नंबर येत नाही म्हणते सध्या. डिझेल महाग झाल्यामुळे. त्यामुळे कसं द्राक्ष बागा काय काय छट पाण्या थांबले त्या आणि 4 महिने पाणी सोडले त्याने. आता जर ती पाणी जर सोडलं असतं कॅनलला ऊस सगळं जळून चाललं. तुम्ही शेतात जर चक्कर मारली तुम्हाला सगळं जळून गेलं दिसत. पाण्याचं नियोजन पण केलं त्याने. पाणी नियोजन झालं नाही भाजप काळात. बर आणि तुम्हाला जर तुम्ही गावात बरोबर हे घेता राऊंड पण शेतात जर तुम्ही राऊंड घेतला तर शेतकऱ्याचं मला हिरवं काय दाखवतं दिसतंय दाखवा. बर ही म्हणणं आमचं म्हणणं. बरं आमदार साहेबांचं काम कसं आहे बबन दादा इथं? बबन दादा काय आता ती कसं झालंय माहिती आहे का. पहिलं ह्याच्या राष्ट्रवादीत होतं. आता भाजपमध्ये हे गेल्या वेळेस त्यांनी अजित पवार साहेब गेले. अजित पवार त्यांची ही फोडाफोडी झाल्यामुळे सगळं राजकारण फोडाफोडी चाललंय. बरं लोक किती मागे त्यांच्या? काय सांगता येत नाही. लोक आता लोक काय झाले ती लोकांशीच कळणार मी घर का घाट काय कोण कोणाला काय कळलं. घरातच मेळ राहिला नवरा बायको कसं मेळ राहिना. ती मत मी इकडे गेलो ती मत मी तिकडे गेलो. आणि ही बरं का फडणवीस साहेब नुसतं फोडाफोडीचं राजकारण चालू. मान्य नाही लोकांना ते. मान्य नाही. ही फोडाफोडीचं राजकारण नाही झालं पाहिजे. 2.5 वर्षात ती 2.5 वर्ष असं नको. नमस्कार. नमस्कार. काय लय घेतलं बाळावर? महागाई वाढली आता काय करायचं. बरं माळू स्वस्त आहे महागाय लय मग शेतकऱ्याच जाईल.
शेतकरी जर असलं तर पाणी नाही, बरं असं महाग झालं पाहिजे, शेतकऱ्याला 4 पैसे मिळाले पाहिजे. रोगराई वाढली, बर महागाई खूप वाढली, वाढले. शेतकऱ्याला परवडतं या सगळे. काहीच परवडत नाही. बर तिथे कसं झालं आता राजकारण? आता खासदार की आल्या, कोणाला खासदार करायचं? खासदार कोण का असताना महागाईचं कोण बोलत नाही. तुम्ही विचारत नाही त्यांना? मत टाकताना तुम्ही विचारत नाही का आमच्यासाठी काय केलं तुम्ही? काय जातीपातीचंच राजकारण काढायला लागली ती अलीकडे. बर महागाईचं राहिलं लांब, हां मुद्द्याचं बोलायचं सोडून ह्यांनी एकामेकाचंच बोलायचं काढायचं चालू केलं, जात पात. हे महत्वाचं. मुद्द्यात कोण बोलत आहे? शेतकऱ्यावर बोलत आहे, कोणच बोलत नाही. कागदावर बोलत आहे कोण? शेतकऱ्याचं पिकायचं काय लांब, महागाई अतिवृष्टी झाली, अवकाळी चालू आहे, हां ह्याच्यात कोणच बोलत नाही. बर जी ती येतंय ह्याची जात काढताय त्याची जात काढताय, त्यानं म्हणायचं माझा पक्ष फोडला, ह्यानं म्हणायचं माझा पक्ष फोडला. एक मिनिट टेका चालू आहे. जी काय महत्वाचा मुद्दा आहे ती बाजूलाच राहील. नमस्कार. काय नमस्कार, नाव? बोला. गणेश गुळवे. बर काय करता काम? कामाला मजुरी लागेल तिकडे काम. लागेल तिकडे काम गाव करायला. करकमच. करकमच. काय एक मजूर काय विचार करतोय? काँग्रेसचा काळ बरा होता, भाजपचा काळ बरा आहे, कुणाला निवडून द्यायचं? काय महागाई मुलकाची आहे भयान. बर काय मजुराचा काळ नाही राहिला, काय कष्टाला काय नाही. मुलकाचं महागाई म्हणतात त्या- भयान महागाई आहे. हो पगारी वाढलेत ना. मग पगारीचा काय पगार मुलकाचे वाले, पण तशी महागाई वाढली की जीएसटी म्हणते ती. दुकानात गेले मुलकाचे जीएसटी आहे म्हणते ती. आमचं इथं बागाना तिथं बागाना जीएसटी मुलकाचे. कशाचं कोण नेतं काय कोण कोणाचा गोरगरिबाचा कोण काळ नाही राहिला. नाही काय नाही गोरगरिबाचा काय. काय करा, कुणाला निवडून द्यायचं? आता कोण निवडून देणार, कोणी अपेक्षा नाहीच काय. अहो दाबायची अपेक्षाच कोणाची काय राहिला, कुणाचा गोरगरिबाचा काळ नाही राहिला. काय चालू लोकसभेविषयी गावातले लोक काय विचार करते ते? तुमचं वैयक्तिक मत काय आहे? कुणाला मतदान करायचं, कुणाचं बरं वाटतंय, कुणाचं वाईट वाटतं? वैयक्तिक मतदान म्हणजे 75% जनता शरद पवारकडे. बर कसं काय? तसं आहे हो, शरद पवार जनता. कशासाठी शरद पवार? शरद पवार पण होती नाही तर 5 वर्ष पवार साहेब पण होते. कशामुळे माहिती आहे का? ही मोहिते पाटील ही वैशिष्ट्य जास्त आहे करकमध्ये आहे. बर जवळ असल्यामुळे हां, वाटतंय. जवळ असल्यामुळं आणि जिल्ह्यातला आहे. बर त्यामुळं 75% जनता. पण खरं तर महत्वाचं जवळ नसणं, लांब नसणं महत्वाचं, होणं कामं होणं महत्वाची. काम होणं महत्वाचं आहे. हां. बर निंबाळकरांनी काय कामं केली? काय काम केलं नाही, काहीच. बर त्यामुळे जनता हे तुतारीमध्ये तुतारी. नमस्कार. नमस्कार. काय नाव? विलास बालेराव. बर कधी पंढरपूरला वारीला कधी काय? होय आता आलतं मध्ये काल परवा झाली वाटते. होय आलतो की. बर हीच गावात नियमतवाडी. बर काय हेमंतवाडीत काय म्हणतात लोक निवडणुकीला? आता कोणाला निवडून द्यायचं? मोहिते पाटील, निंबाळकर? हे कसं आहे आरक्षणाविषयी, मराठा आरक्षण जो आपल्याला हे करेल त्याला. बर आता कोणीच काय केलं नाही. अरे जरांगी पाटलांनी सांगितलंय ना काय सांगितलं? कसं करायचं ते. सांगाय कसं करायचं? होय हा कसं करायचं? कसं करायचं ते सांगितलंय की सत्ताधाऱ्यांना. हा पाडा. हा बर ही मग काँग्रेसने कुठं आरक्षण दिलं या? काँग्रेसने तर कुठं आता कळेल ना, ह्याच्यामुळे तर कळेल ना पुढचं की द्यायचंय का नाही त्यांना, ह्यांना कळेल ना. बर हा भाजपला पाडायला सांगितलं या? मग नाही सत्ताधाऱ्याला पाडा म्हणजे लोकांनी ओळखून घेतलंय. बर हा. म्हणजे परत काँग्रेस आणायचं? ती काय होईल ती. काय होईल ते? हा. ठीक आहे. नमस्कार. दुकान आपलं जाय हो आपलं का? काय नाव? प्रकाश उत्तम टेके. बर खरं तर गावा चौकाचा सारखा आज चाल. बरं काय हो लोक येतात आता काय म्हणते इथं? तुतारी. तू तरी मग कशासाठी अजून? कशासाठी म्हणजे काय केलं पाहिजे म्हणजे? काँग्रेसनं काय केलं? हा? काँग्रेसनं काय केलं? आधी कामं केलेली ह्यांनी गिरवलेली ती चालू केली. बर आता रस्ते सगळ्यांना माहित आहे होते, हा. कोणाला बी माहित आहे. रस्ते बिस्ते लई मार केले तुम्ही. काय केलं ते बघताय गावात फिरला का नाही तुम्ही? बर हा. हा गावात अजून एकदा फिरून बघा बर कशी सोय आहे इथं, पाण्याची आहे का, निंबाळकरांनी काय सोय केली नाही? काय केली. 5 वर्षात एकदा येऊन कॅलेंडर वाटले बघा. फक्त कॅलेंडर हा कॅलेंडर एक वाटले, त्याच्यावर काय नाही. काय सुद्धा नाही. बर शरद पवार साहेबांनी काय केलं ते पण होते इथं? शरद पवार काय केलं म्हणजे? हा अहो नेताच तसा आहे, ते शेतकऱ्याचं काय काय बघितलं त्यांनी सांगता का नाही का? बर कोणी बी सांगेल की कुठला बी शेतकऱ्याला विचारा. शरद पवार होता तेव्हा निधी कशाला मिळत होता कशाला नाही. बर हा. आता म्हणते पवार साहेब थकले म्हणते, आता काय पवार अहो साहेब? थकलं म्हणून काय झालं? हा थकला तरी अजून नेता चांगला आहे ते खंबीर आहे. हा बर खरं तर मध्यंतरी फुटाफूट झाली अजित पवार त्यांना आता करण्याची गरज होती पण ते पण फुटून गेले तिकडे. अहो फुटून गेला तरी चालेल, हा मूळ आहे की कुठा. बर हा हा मूळ कुठा आहे ते हालत नाही. बर बर हा हा, त्याची काळजी करू खरं तर नका. माड्याची गणित पण पाक बदलली त्यांनी. मोहिते होय. पाटला इकडे घेतलं, जानकर पण इकडे आले. होय होय कसं होईल माड्यात आता? तुतारीशिवाय दुसरा काय नाही. नाही नाही नाही. तरी वाजवायची हा मोहिते पाटला निवडून द्यायचं आहे. होय. ठीक आहे. नमस्कार. नमस्कार. काय नाव? सूरज बोचरे. माळ लय जण आहे का तिथं बघतो 4-5 जण मला माळकरी दिसले. माळकरी. हा बरी जण माळकरी काय इकडं पंढरपूर जवळ असल्यामुळं वारेमुळं. बर बर आहे काय का? काय विचार आहे आता? लोकसभा निवडणूक जवळ आली किंवा म्हणून काय वाटते? कुणाला निवडून द्यायचं, कुणाला पाडायचं, कुणाला कामं चांगले वाटते? मोदी सरकार.
मोदी सरकार का भारत सरकार? मोदी सरकार. मोदी सरकार. हा. त्यांना निवडून द्यायचं. निवडून द्यायचं. हॅट्रिक करून द्यायचे. हॅट्रिक करून द्यायची. कशाची हॅट्रिक करून द्यायची? भरपूर कामं केलीत मोदी सरकारनं. रोड केलं, रस्ते केले, अजून शेतकऱ्यांसाठी कृषी पंप आणले, सौर पंप, डायरेक्ट पैसे दिलेत खात्यात मोदी सरकारने. दुष्काळ निधी दिले. हां, महागाई वाढणारच आहे ना. महागाई तर वाढतच राहणार आहे. मोदी सरकारने नाही वाढवली महागाई. रस्ते विकास बी झालाय ना त्या पटीनं. आता बरेच लोक मग इथले खासदार भाजपचे निंबाळकर हे परत काय कधी एकदा निवडून गेले काय परत आले? आम्ही आता निंबाळकरकडे बघून मतच देणार नाही. मोदी सरकार मोदीकडे बघून मत देणार. काय म्हणताय? तो हीच एकच आहे. ठीक आहे. नमस्कार. हॅलो. हॅलो नाही नमस्कार. नमस्कार. काय नाव? मधुकर दत्त पांढरे. कोणाला मत टाकायचं? मग दादा मोदी सरकार टाकायचं. माझ्या 3 पगार मिळाले आणि त्याच्यातनं पगारच मिळले नाही माझे. काय बंद केलं? काय त्याच्यात कामाला होता का तुम्ही पगार कामाला द्यायला? नाही बरं. हे बाकीचं मिळलं, दिवाळीतलं मिळलं, ह्यांना 6 मिळलं, पहिलं 4 मिळलं. आमचं सुटलंच नाही. ते कुठे गेले? कशाची पगारी होत्या? मोदीने दिलेल्या. बर माझं कट झालं. कट झालं. काय वानगड झाली कुणाला बघा विचार करून. ठीक आहे. नमस्कार. काय नाव? वसीम बागवान. बरीच गाव. करकम. बर काय चर्चा काय असते गावामध्ये असतात तुम्ही सातत्यानं? काय लोक बोलते तुतारी वाजवायचे, कमळ फुलवायचं, काय विचार? तुतारी कशाची तुतारी? जवळचा माणूस. बर जवळच्या माणसापेक्षा विकास महत्वाचा असतो. मग ते जवळच्या माणसापेक्षा जायला येतंय, बोलायला येतंय. बर मोहिते पाटील पण होते इथं 2014 पासून 19 पर्यंत होते. हो केलीत कामं केलीत. निंबाळकर साहेबांनी काय कामं केली? त्यांच्या पैसे जायला येत नाही, लांब आहेत. पक्षच नाही बघायचं, माणूस बघायचं. बर माणूस बघायचं, पक्षाला नाही बघायचं. मोहिते पाटील तर कुठे येत होते इथलं सातत्यानं? आपल्याला जायचं ना, आहेच 30 किलोमीटर गाव. गेल्या 25 वर्षाला तर कर्कमध्ये एकटा ते 2च बघितलंय त्यांना. बर पण त्यांचं कॉन्टॅक्ट जवळ आहे, जाता येतंय, बोलता येते, बंगल्यावर जावा, काय काम असेल सांगता येते, सगळे जवळच्या जवळ आहे. पक्षाला बघायचं नाही, बर माणसाला बघायचं. कसं होतं पहिलं? काँग्रेसचा काळ कसा होता पहिला? काँग्रेस सरकार कसं होतं? सध्या भाजपचाच काळ चांगला आहे. हां, कशासाठी चांगला आहे म्हणताय? काँग्रेसच्या काळात काय स्कीमा नव्हत्या, कुठलं काय मिळतच नव्हतं. भाजपच्या काळात काय स्कीम आहे? भाजपच्या काळात सगळं मिळायला लागलं. शेतकऱ्याला कर्जमुक्ती आहे. निंबाळकरांचं काम कसं आहे? इथं निंबाळकरांचं काम कसं आहे? कुठल्याच खासदाराचं काम नाही. शरद पवार होते खासदार, तर शरद पवार करकमला एक दिवस सुद्धा आले नाहीत. म्हणजे लोक सातत्याने म्हणते उलट निंबाळकर 4 वेळा आला तरी पवार साहेब कधी आलं कधीच नाही. रोडवरनं आलं तर गावात रोडवरनं बाहेरच्या बाहेर निघून गेलं. बर आता इकडे चर्चा की निंबाळकर कुठं दिसत नाही, निवडून गेलं. 4 वेळा येऊन गेलं गावात इथं. बर मग निधी दिलाय तिने? निधी दिल्याशिवाय काम होते का? झाली ते काम? मग बर काम झालेत, पण काम ज्याने घेतली त्याने खाल्लं. बर तेवढं होतच. कामाचे पैसे आलेत, पण काम झालेलं नाहीत. बर मोहिते पाटील पण इथं 2014 पासून मोहिते पाटलाचं काय नाही. इकडे सुमित्रा पतसंस्था बुडली, कारखाना बुडवला, त्यामुळं मतदान कसं करणार लोक? बर कोणी बुडवलं सगळे? आता त्यांचंच होतं की स्वतःचं. बर मग काय त्यांचं एक म्हणजे सक्षम नेतृत्व वाटत नाही ह्या भागात? इकडं आता कसं आहे, पहिल्यापासून शिवसेना भाजपलाच मतदान आहे. बर 80% मतदान शिवसेना भाजपलाच आहे, पण गुपित आहे. हां लोक बोलायला तयार नाही. हां बर मोहिते पाटलामुळे ठीक आहे. 2009 साली माझं कर्ज माफ केलं. बर किती माफ झालं? जवळजवळ 9 लाख रुपये. 9 लाख माफ झालं? हा केलं शरद पवारनं. बर आणि 2 लाख माफ केल्यानंतर तुम्हाला सांगतो माझ्या पुरीची लग्न झाली. बर हां पवार साहेब शेतकऱ्याकडे लक्ष होतं. पवार हा पण आता कोणाचं लक्ष नाही. आता भाजप शेतकऱ्याला पिळतंय माना. नमस्कार. नमस्कार. काय नाव? रियाज बागवान. बर काय आपलं आहे का? सफरचंद. व्यापारी लोक काय म्हणते, कुणाला निवडून द्यायचं, कुणाला पाडायचं म्हणते? आता निवडून येणार 100% मोहिते पाटील. मोहिते पाटील कशात निवडून द्यायचं अजून एकदा त्यांना? मग कोणाला निवडून द्यायचं? लोक म्हणते ते निंबाळकरांनी कामं केली, विकास आणलाय, निधी केला. दिसलं कुठं काय निंबाळकरांचं? बर रस्ता दिसलाय आम्हाला. कुठं रस्ता भरपूर झाला तिथं आपल्या इथं. कुठं हायवे भरपूर, समृद्धी महामार्ग झाला तिकडं, शक्तीपीठ चालू काय फायदा काय समृद्धी सगळी एका टायमाला? बर आपल्या इकडे कुठं आहे का सगळे खड्डे आहेत गुडघ्यावर? बर काय विकास काय झाला नाही? कुठं विकास तुम्हाला दिसत असतं तर बोला. मग मोहिते पाटला काय विकास केला 2014 पासून 19 पर्यंत? बघा तुम्ही कुठं बस स्टँड सगळं मोहिते पाटलाचं जायचं. निंबाळकरांचं कुठं नाव नाही ह्या नाव दिसलं कुठं? तुम्ही करकम सकाळपासून फिरताय, दिसलं तुम्हाला? बर नाही असंच आहे साहेब. बर कुठंच काय नाही. पवार साहेब पण होते इथं काय तर 5 वर्ष होते पवार साहेब. पवार साहेबांच्या टायमाला बी चांगली कामं झाली. बर 5 वर्ष गावाला वाया गेल्यासारखं वाटते? नाही चांगली कामं झाली. ही आता चालूची का?
वायाच गेली म्हणायचं. बर मोहिते पाटलांनी त्याला सांगितलं निवडून द्यायला. मग आता ते मोहिते पाटील गट वेगळा झालाय. बर मोहिते पाटील आता भाजपमध्ये असतील आता काँग्रेसमध्ये लोक मान्य करतील असं. बघू आता लोकांच्या मनावर आहे. मनावर आहे. आमच्या तर मोहिते पाटील फिक्स. मोहिते पाटील फिक्स. मोदी साहेबांनी काय कामं केली त्यावर. मोदी साहेब सगळीच कामं चांगली आहे ते. मग त्यांचा काही खासदार द्यायला नाही. मग इथं खासदार कसं आहे समोरची जी लोक आहेत आपली आम्ही पहिल्यापासून मोहिते पाटील आहे मागायचं. आम्हाला जसं कळतंय मोहिते पाटीलच पक्ष. आमचा पक्ष मोहिते पाटीलच. ठीक आहे. नमस्कार. नमस्कार. काय नाव. रमेश थोरात. बर काय करतो थोरात साहेब काम. शेती. शेती किती आहे. 5 एकर. बर ते मग तिथे रस्ता आहे घराकडे आहे का. अजिबात नाही. नाही. बर कोण आहे खासदार आता. निंबाळकर. निंबाळकर साहेब काय गेले नाही त्या कामं काय. हा नाही. बर मोहिते पाटील ती करते वाटते आता. काय खासदार कोणाला करायचं माड्याला. तो तरी वाजवायची आता. कशासाठी वाजवायचं. लोकशाही टिकवायसाठी. लोकशाही काय टिकत नाही आता भाजपमध्ये. नाही कशावरून टिकत नाही वाटतं. माहित आहे सगळ्याला आता काय झालं. बर शरद पवार तिथं. शरद पवार की जय. ठीक आहे. नमस्कार. पहिलं करतो ना. काय नाही आता नाही आता सध्या बंद आहे. आधी गेली काय. बर काय मत आहे आता कोणाला निवडून द्यायचं. आता सध्या तुतारी. तुतारी कशात तुतारी अजून. शरद पवार. पण पवार साहेब होते तिने विकास केला नाही तर विकास केला नाही काय. केलाय मोहिते पाटलाच काम चांगलं आहे. आणि निंबाळकरांचं. निंबाळकरांचं काहीच काम नाही. काय नाही. काहीच नाही. काय निधी काय गावाला आणलाय. काहीच निधी नाही. विकास वाटत आहे काय. उपाय नाही. बर नमस्कार. हा नमस्कार. काय नाव. अनिकेत मोरे. मोरे मोरे साहेब काय करता काम. जॉबला आहे मी. कुठं. पुण्याला. बर मतदान कुठं असते. मतदान माड्याला. मतदारसंघ. बर काय ठरवलं आता पुण्यात आहे तुम्ही जॉबला तिथं तिथली परिस्थिती असेल देशातली परिस्थिती कसं बघताय. देशात कोणा सरकार आणायचं ठरवलं. देशात सध्या आपल्या देशातली परिस्थिती बघता आपल्याला देशातलं वातावरण हुकुमशाहीचं आणि दडपशाहीचं दिसतंय. हां तर ते जे काय सध्या जे आपलं सरकार आहे ते सध्या आम्ही तर मनोमन उलथवायचं ठरवलेलं आहे. कशावरून हुकुमशाही वाटते. तुम्ही बघता की विरोधी पक्षाचे बँक अकाउंट सील केलेले आहेत. प्रत्येक राज्यातली सरकार यांनी पैसे देऊन खरेदी केलेले आहेत आणि प्रत्येक राज्यातली सत्ता यांनी उलथवून टाकलेली आहे सध्याच्या भाजप-प्रणित सरकारनं. आणि तसेच ईडी आणि ईडी CBIचा किती गैरवापर केलेला आहे हे सगळं आपल्या सर्वांना माहीतच आहे. तर ह्या सर्वांवरून आपण जर अंधभक्त नसेल तर आपल्याला सरळ सरळ दिसतं की बाबा की ह्यांनी सत्तेचा किती दुरुपयोग केलेला आहे. शिक्षण, वीज, पाणी, आरोग्य आणि रस्ते हे सर्व महत्त्वाचे प्रश्न आहेत. पण तुम्ही ह्या सर्व प्रश्नांना बगल देऊन जर तुम्ही फक्त धार्मिक मुद्द्यावर निवडणूक लढवत असाल तर हे पूर्णपणे चुकीचं आहे. ते उद्ध्वस्त केले यांनी नोटबंदी करून. बरोबर यांनी GST आणला तर GSTचं यांनी स्ट्रक्चर नीट केलं नाही. कर प्रणाली व्यवस्थित केली नाही यांनी GSTमध्ये सुद्धा. आणि दुसरं बरेच मुद्दे आहेत म्हणजे कुठला तुम्ही केलं यांनी ते सांगा. मी सांगतो त्यांनी काय नाही केलं. ते मध्यंतरी बरीच फुटाफूट झाली. शिवसेना फुटली, राष्ट्रवादी फुटली. कशासाठी गेले वाटतं लोक सगळे. लोक आता हे तुम्हाला माहिती आहे आता राजकारण लोक काय सगळे पैशासाठी सगळं काय करतात. तर स्वतःचे जे काळे धंदे असतील किंवा ईडी CBIच्या बडग्यापासून वाचवण्यासाठी त्या लोकांनी ईडी CBIचा धाक दाखवून सरकार सगळे पाडण्याचे काम केलेले आहे बऱ्याच राज्यात भाजप सरकारने. पवार साहेबांचं काम कसं वाटतं. पवार साहेबांना म्हणजे कसं आहे माहिती आहे का आता सामान्य लोकांना सगळे लोक सारखेच. फक्त हा वाईट माणूस नकोय म्हणून दुसरा माणूस आपल्याला निवडायचा आहे. हा दगडापेक्षा वीट मऊ. भाजप म्हणजे लोकांनी काँग्रेसला कंटाळून भाजपला निवडून दिलं पण भाजपवाल्यांपेक्षा काँग्रेस बरी अशी म्हणण्याची परिस्थिती आहे सध्या. हो नक्कीच. हो नक्कीच संविधान धोक्यात आहे. जर भाजप सरकारला जर तुम्ही पूर्ण बहुमत दिलं तर नक्कीच संविधानामध्ये बरेचसे बदल करतील ते. जसं काय आता त्यांच्याकडे बहुमत आहे तर त्यांनी काय केलेलं आहे आपले इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचे जे आपल्याला अध्यक्ष निवडायचे असतात तर त्याच्यामध्ये आधी सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस ऑफ इंडिया पंतप्रधान आणि विरोधी पक्षनेते असतात देशाचे. तर भाजपने कायद्यामध्ये बदल करून विरोधी चीफ जस्टिस ऑफ इंडियाला काढून भाजपचा सरकारमधला जे एक मंत्री त्यात आणायचा असा त्यांनी कायदा पास केला. आणि सध्या त्या कमिटीमध्ये पंतप्रधान, भाजपचा एक जो की मोदीच्या मर्जीतला असेल नेता तो एक नेता आणि विरोधी पक्षनेता असे आहेत. तर मग साहजिकच आहे की बाबा 2 vs 1नी चीफ जस्टिस ऑफ इंडिया जो कोणी पाहिजे तो ते भाजप सरकार सहज आणू शकतं. आणि तुम्ही जिथे तिथे बघू शकता आचारसंहितेचं किती वेळा तरी उल्लंघन झालं तरी त्याच्यावरती इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया काय कारवाई करत नाही. आणि सरकार आहे असं मी म्हणेन. भाजपपेक्षा काँग्रेस 1000 पटीने चांगलं. 2014 आपल्यासारख्या तरुणांनी बदल केला. हो बरोबर. आणि त्याच तरुणांनी यावेळेस मनावर घेतलेले की भाजप सरकार पूर्णपणे उलथवून टाकायचंय. नमस्कार. मी नितीन कुंभार. बर काय लोकसभेविषयी काय मत आहे कुंभार साहेबांचं. सध्या लोकसभेचं वातावरण असं झालंय मी कुठल्या पक्षाचा प्रचार करायला नाही काय नाही. फक्त मला सांगा
संध्याकाळी झोपताना आपण विचार केला मी आज ह्या पक्षाला मत दिलंय, उद्या माणूस जर त्या पक्षाबरोबर राहतोय का किंवा त्याच पक्षात राहतोय का ह्याची गॅरंटी नाही. मुद्दा महत्वाचा आहे. हाय का गॅरंटी? लोकांनी एकाला वैतागून दुसऱ्या दिला असते. आणि एक सांगतो, मला कुठल्याही गोष्टी देणं घेणं नाही. मला काय माझा प्रपंच आहे. माझ्या गाईला दुधाला दर आहे का, माझ्या मालाला भाव आहे का, माझं काय चाललंय बघा. मला शेजारी सुद्धा मदत करत नाही, ती कंडिशन बेकार आहे. लक्षात आलं का? मग मला सांगा ह्यांचं हे 4 दिवस आहेत सणासुदीचं, ही 4 दिवस तुमच्या पाया पडणार कुठलाही पक्ष असू द्या. मला कुठल्या पक्षावर विरोध करणं ही चांगला ती वाईट मला म्हणायचं नाही, कारण का ती एका ठिकाणी नाही तीच. बरोबर आहे, कारण शेतकऱ्याविषयी कुठल्या सरकारी धोरण नव्हतं. आधीचं पण सरकारी शेतकऱ्याविषयी धोरण नव्हतं, आताचं पण शेतकऱ्याविषयी धोरण नाही. मग काय करायचं? तुमच्या बांधापर्यंत कधी आली तरी बांधापासून गाड्या 4 चाकी फिरल्या, त्या माणसाला विचारा महिन्या 2 महिन्यानं तुला काय मदत मिळली का. ती जर होय म्हणला तर आपण जीप कापून देतो. अजिबात त्याला मदत मिळाली नाही. कारण सांगतील लोक आरोग्य सेवा मोफत केल्या, ऑपरेशन मोठी मोठी त्यांच्याकडे मोफत होती. आता सरकारी चालू काळामध्ये शेतकऱ्याविषयी काय 2000 पेन्शन चालू केले, विमा शेतकरी लोकांना मिळतोय. अहो एक लक्षात घ्या, धोरणं चांगली आहे ती, मी म्हणत नाही, पण ही धोरणं प्रत्येकाच्या ठिकाणी आज मला सांगा पोहोचत नाही. ती मला सांगा 2000 तुम्हाला दिले तर मान्य, मी सुद्धा घेतोय, मी शेतकरीच आहे हो, पण त्याबद्दल नाही. पण अजून अनेक गोष्टी आहेत त्याच्यात अजून काम व्हायला पाहिजे. काम केलं पाहिजे. अहो अक्षरशः कोणा सांग, ज्यावेळेस मार्केटमध्ये माल येतो ना त्यावेळेस आज कांद्याच्या शेतकऱ्याला का बघा, कांदा ज्यावेळेस काढतो का त्याच्या मनात किती आनंद असतो. आजही मार्केटला जाणार मग ह्याच्या 4 पैसे मिळणार आहे, आणि त्या क्षणात त्याला जर 1000-900 रुपयाचा भाव आला, तो काय कंडिशन, तो घरी येऊन काय तोंड दाखवायचं ना. बरोबर आहे. आणि सहज जर पैसे मागाय गेला तर 5 रुपये 10 रुपये टक्क्याने त्याला माहित आहे नडलंय, ह्याला खताई गुण लागणार आहे, ह्याला गरज आहे पैशाची. बँकेत जर जावा तुम्ही मुद्रा म्हणताना बँक सरळ स्पष्ट सांगते एवढी कागदपत्र, एवढी जामीन, एवढं लागतंयच. आणि तुम्ही सभेत काय म्हणताय की बाबा आमची मुद्रा बिगर जामीनदार तुम्हाला काही कोण देत नाही पैसे, कोणी देत नाही. बँकेवाले त्यांचं बांधून घेते ती. आणि विशेष आता ह्या शेतकऱ्याच्यावर सगळी मोठी झाली ती, शेतकरी मोठा नाही ध्यानात ठेवा. एक लक्षात घ्या, भाव ज्यावेळेस 40 रुपये झाला का 39-40 त्यावेळेस पिंडीचं वाढलं भाव, सरकीच वाढलं, सगळ्याच वाढलं. आणि आता कमी झालं, ह्याने कमी केलं नाही तर का कमी केलं नाही तर. अहो तुम्ही शेतकऱ्या समजा तुमचं दुकान चालेल इथे हात ठेवा, पण शेतकरी नाडलाय. तुम्ही म्हणला शेतकऱ्याच्यावर बरेच मोर्चे झाले, शेतकऱ्याच्यावर संघटना पण निर्माण बऱ्याच झाल्या, अनेक संघटना, आपल्याला कोणाला नाव घ्यायचं, ते शेतकरी सुद्धा त्या शेतकऱ्याचा विचार करताना वाटत नाही. बरोबर. अहो कसं होतं माहिती आहे का, काळ आहे हो, थोडासा काळ कालवा केला, विषय संपला. मला सांगा आज आपल्या शेतकऱ्याला दुधाचा भाव द्या, कारण का एक सांगू, दूध ही उत्पन्न कसं होते माहिती आहे, गाईच्या पोटातून होत आहे. ही दूध निर्माण करण्याची गोष्ट नाही, पण शासनाला कळलं नाही की दूध उत्पादन जो करतोय का तो किड्या मकड्यात राहतोय, आणि दूध विकणारी कंपनी आहे का ती त्याच्या नावानं विकते, की माझं दूध आहे म्हणून. ही दूध आहे शेतकऱ्याचं, घाम गाळलेला असतो. माझं असं म्हणणं आहे की तुम्ही कसं विका कुणा नावावर, माझं म्हणणं आहे, पण त्या शेतकऱ्याला 2 पैसे मिळावे. बरोबर आहे. मध्यंतरच्या काळामध्ये दर वाढले होते, काय तर 35 रुपये 36 रुपये दर गेलते, त्यावेळेस आपल्याच लोकांनी बेळगावला जाऊन बेंगलोर जाऊन मोठ्या मोठ्या किमती गाई आणल्या. आणि आज काय परिस्थिती? अहो आणताना इतका आनंद झाला लोकांना, 4 गाड्या 10 अडीच लाखाचा खर्च केला, इतका आनंद झाला. आता ह्याला मला 2 पैसे मिळणार पक्क. कसा दर उतरवलं तुम्ही, थोडं तर स्वतःला वाटायला पाहिजे. बरोबर. थोडं तरी बाबा आपण कुणाचा दर उतरवतो ही. आणि एक लक्षात घ्या, हा दूध पोटा जाते प्रत्येकाच्या, ह्या यात अमृत आहे. पण लक्षात घ्या, शेतकरी असू द्या, लहान मुलं असू द्या, प्रत्येकाला दुधाची गरज आहे का नाही. आणि पाण्यापेक्षा त्याला रेट कमी येतो. आता IPL चालू आहे, हजारो कोटीचा चुराडा चालू आहे. बरोबर. शेतकऱ्याविषयी काय, एक क्रिकेटर म्हणला होता, कोण म्हणला होता ते नाव सांगत नाही किंवा मला माहिती नाही, तो म्हणला होता ह्या IPLचा एक खर्च जर खाली केला देशात तर कर्ज भेटेल सगळं म्हणला होता. बरोबर. का म्हणतोय हा परदेशाला केला खेळाडू म्हणतोय, मग तुम्हाला कळ ना मानसिकता नाही त्यांची थोडक्यात. का मानसिकता नाही, का गरज नाही, मग शेतकरी गरज नाही, माणसाची गरज नाही, हे लक्ष दिलं पाहिजे. एवढं आमचं शेतकऱ्याविषयी अतिशय तळमळीची भावना यांनी व्यक्त करून दाखवली. नमस्कार. काय नाव? रमेश भंडारी. बरं. कधीपासून आपला व्यवसाय? जवळजवळ आता 20 वर्ष 25 वर्ष झाली. बरं. म्हणजे पहिल्यापासून हीच व्यवसाय? हीच व्यवसाय. बरं. निवडणुका जवळ आल्या तर काय विचार असतो नाही डोक्यात? आता निवडणुकीच पडले काय आता काय तर करायला गेली होय, आता काय तर मतदानाला करायला गेली आता होय, करावं लागलं. कोणला करायचं मग? काय आता काय मोदीचं आहे ना, काय आहे मोदीचंच करायचं. कशासाठी? मोदीलाच करायचं हो. सगळं करते काम आपलं. काय काम केलं तुमचं? काय काम केलं तुमचं? काय काम केलंय? हा सांगा. काय सगळं आता काय शेतकऱ्याला देते आपलं. तुम्हाला मिळतं या? होय मिळते. बर. अनुदान मिळते तेवढ्यासाठीच. मग आता काय करायचं दुसरं काय आपलं जे काय. नमस्कार. नमस्ते. बोला. काय नाव?
जावेद मुजावर करकम. बर काय व्यवसाय का आपला? बटाटा केळी व्यापार. बरं हीच बाजार का प्रत्येक बाजार असतं? करकम बाजार एक असतो केळी व्यापार आहे आमचा. केळी व्यापार होय. हा. काय केळी दर काय चालू आहे? केळी आता 12 रुपये 13 रुपये चालू आहे कॅरेटला. बॉक्स बरं. 14 रुपये. कधीपासून करताय आपण? 8 वर्ष झाले 9 वर्ष. 8 म्हणजे भाजपच्या काळात व्यापार चालू हा. आहे. कसं बघताय मोदी सरकारचं काम कसं वाटतंय आता? काम मोदी सरकार नाही, झिरो काम आहे. झिरो काम आहे. झिरो काम आहे. कशासाठी काँग्रेस म्हणताय? सरकार एक नंबर. बर नमस्कार. नमस्ते बाबा. काय नाव? विशाल बोचरे. बोचरे हेच गाव? करकम. करकमच. कुठं राहताय आता इथं? करकममध्येच करकम बोचरे वस्तीवर. बरं बरं. काय बघता निवडणूक चालू आहे, आता कुणाला निवडून द्यायचं, कुणाला पाडायचं, कुणाला आणायचं? निवडणुकीत भाजपचा सुपडा साफ होणार आहे यावेळेस. सुपडा साफ होणार आहे? सुपडा साफ. महाराष्ट्रात तर त्यांची सत्ताच येणार नाही आता सध्या. बरं. निंबळकराचा कसं वार बघताय आहे. सगळं आमदार त्यांचा इथं? जनता आहे का त्यांची? आमदार असून काय करायचं? जनता कोणाच्या बाजूने आहे जनता सध्या? आमदारचं ऐकली आता? आमदारच त्यांच्या घरचे. काय विकास निधी आहे, काय नाही? निंबळकरांनी एक लॅम्प बसवला असेल कुठं तर करकम मध्ये, फक्त ते बी काढून टाकायचं. काढून टाकायचा? काढून टाकायचं. काय करा, लिंबाळकर आलंच नाही इकडं, माहीतच नाही लिंबाळकर लोकांना. हां हां हां. आता फक्त मोहिते पाटील. मोहिते पाटील. मोहिते पाटील पण होते किती 5 वर्ष? मोहिते पाटील पहिल्या पंचवार्षिकला होतं, पण आता सध्या मोहिते पाटील जर आलं तर वारं बदलणार सगळं आणि येणार 100% 1.5 लाख मतांनी निवडून येणार मोहिते पाटील. बर. मोहिते पाटील त्यांच्या काळात काय विकास केलाय? विकास भरपूर केला त्यांच्या काळात. बर. निधी येत होता? निधी येत होता, सगळे येत होत, पण मोहिते आता पाटील पण भाजपमध्येच होते काही दिवस. भाजपमध्ये होते पण पक्ष बदलला ना. आता त्यांना कळलं भाजप काय आहे किंवा राष्ट्रवादीत गेल्यावर काय होतंय, त्यामुळे त्यांनी पक्ष बदलून बरोबर आता राष्ट्रवादीमध्ये आलेत. बरं. आता ते उत्तम जानकर पण गेले तिकडे. जानकर इकडे आलेत, राष्ट्रवादीकडे आले. जानकर आल्यामुळे 1 लाखाचं लीड फिक्स झालं. पण असं वाटत नाही आपल्या सत्तेसाठी आले असतील इकडे? नाही नाही, सत्तेसाठी नाही, त्यांना कळलं सत्ता काय असतील काय नाही. बर. त्यामुळे आता तुतारी 100% वाजणार. मोहिते पाटील मोहिते पाटील 100% आलं निवडून. मग मोहिते पाटील भाजपमध्ये उभं राहिले असतं? दिलं नसतं मतदान आम्ही भाजपमधनं. भाजपमधनं कुणी जर आलं तर मतदान नाही. बर. फक्त ओनली तुतारी. तुतारी वाजवायची? तुतारी वाजणार. ठीक आहे. रेशन काय झालं? आजी थांबा की. रेशन थांबा 2 मिनिटं, तो सगळी थांबा. रेशन मिळतं का? नाही मिळत. वर्ष रेस्टिंग आम्हाला मिळतच नाही. आता फुकट केले रेशन मध्ये? पण आम्हाला मिळत नाही, काय करायचं फुकट करून? मग तुम्ही कागदपत्र द्यायला नाही तिथं? कशीच कागदपत्र? आम्ही कुठे जायचं? बाय माणसाने पोरं जात नाही, ते काय करणार, काय करायचं? एसटी ते फुकट केली तुम्हाला? आम्ही इस्टेल कुठे जायचं? जायचं कुठं? बर. इथं आम्ही काम करून करून कष्ट करून. पेन्शन ती मिळत नाही का आजी? पेन्शन मिळत नाही का? काय सुद्धा नाही. बर. आम्ही काम करून करून मला माहित नाही. बर. नमस्कार. काय नाव? काका देशमुख. बाजार लय हुडकून घ्यायला लागला वाटतं? घ्यायला लागलो आता हुडकून. कसा आहे बाजार? स्वस्त आहे महाग आहे? तसं मध्यम आहे. मध्यम आहे. स्वरूपात. बर. काय निवडणुकीकडे कसं वातावरण बघता येतं? काय चांगला आहे तुतारीच वातावरण. तुतारी चांगला आहे? हो चांगला आहे. आता लोक म्हणते भाजप काँग्रेसनं कुठं कामं केली, ती भाजप बरा आहे, विकास केलाय. आता बरं आहे त्यांनी तर काय केली ह्याने, पण आता तुतारीच वातावरण नाही आमच्या गावात. वातावरण असू दे की, पण विकास महत्वाचा आहे इथं. विकास कोणी केलाय? हां. कोणी केलाय? केलं का ते शेतकऱ्यासाठी भाजपनं बरंच काय काय केलंय? महागाई केली, GST महागाई. कुणी का भाजपनं काय विकास केला? महागाईच्या मानाने विकास पण झाला वाटत नाही. काय विकास झाला? शेतकऱ्या मालाला भाव आहे. काय? शेतकऱ्या मालाला कशाचा भाव आहे? बरं. आता द्राक्ष चांगली गेली. द्राक्ष आहे, डाळिंब आहे अशी आता. द्राक्ष गेली. बर. काय म्हणताय? हा GST मला सांगा, शेतकऱ्याला लावली. शेतकऱ्याला GST असते का? असते GST. बर. कसं कर्ज जरी आपण बागाला फाउंडेशनला कर्ज काढलं तर त्यातनं GST वजा होती शेतकऱ्यांना साधं. मग कसं निंबाळकरची माणसं दिसत नाही, ते म्हणजे कामच नाही त्यांचं ना. नाही. आता मला सांगा, निंबाळकर आता आरोप करते त्यांच्यावर, मोहित्यांवरच गेले असलं मग त्यांच्याबरोबर नव्हतं का मोहिते? बरोबर आहे. होतं का ना मोहिते त्यांच्याबरोबर? मग गेल्या वेळेस कसं काय म्हणलं नाही तर बाबा मोहित्यांचा पतसंस्था डुबली, ह्याव झाले त्याव झाले. म्हणजे तुमच्याकडे आलं की मोहिते चांगलं. हा म्हणजे तुम्ही काय बी केलेलं चालतंय, पण दुसऱ्यांनी काय केलेलं चालत नाही, असंच ना? बरोबर. बरोबर आहे. तिथले आमदार पण असतील, बबनदादा शिंदे, ते पण तुमच्या गटात आहे. ते पण आता बबनदादा मला सांगा, अजितदादा या गटात गेले, त्यांचं काय मिनिटाला कुठल्याही गटात जातील. त्यांच्यासाठी कशाला मान्य होईल सांगा बरं? तुमच्यावर काय वेळ आली की तुम्ही कुठे जाताय? कुठं जाताय? तुमचं जाखासाठी जाताय ना. बरं. तसंच आहे. आता विकास करायसाठी गेले म्हणते आम्ही. कुणासाठी? कुणा केला विकास? काय नाही तर कुठं विकास तुम्हाला तसा दिसतोय? तुम्हाला काय विकास आहे? विधानसभेला बदल होईल वाटतंय परत? आता विधान परिषद त्यावेळेचं त्या टायमाला आता जाता 100% ह्या वातावरणात होणार. फिरून इथं मोहिते पाटलाचा माणूस आणायचा आहे. येणार. ठीक आहे. राजू खारे. बर. कशी पावती चालू आहे ही यात्रेची? कधी यात्रा? 23 तारखेला. मोठी असली उद्याच्याला. कुठली? ह्याच गावची का? ह्याच गावची. कनकंबा देवीची. कनकंबा देवीची मोठी अशी यात्रा. हो. बर. काय आता वर पण निघली यात्रा भरली निवडणुकीची, कुणला वर आणायचं, कुणला पाडायचं लोकांनी इथल्या? शरद पवार. शरद पवार पाडायचं नाही, आणायचं निवडून त्याला. आणायचं. हो. कशासाठी? आता बघितलं की 10 वर्ष भाजपचं. काय बघितलं? काय चांगलं वाटलं नाही? काय नाही, शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव नाही. काँग्रेसच्या काय तर कुठं आम्ही भाव होता? बरं होतं, पण महागाई कमी होती ना.
बर हो हां हां बर मग आता शरद पवार पण इथं खासदार म्हणून काम केलंय त्यांनी शरद पवार केलंय मोहिते पाटलांनी केलंय त्यावेळेचं वातावरण वेगळं होतं आताचं वातावरण वेगळं आहे बरं साहेब काय म्हणता इथं तुतारी बाजूला कमळ फुलवायचं माड्या कसं आहे आता काय सांग काय काय नाही कोणाचं तुमचं मत सांगायचं नाही आता काय सांगता येणार नाही हां. पण ज्यावेळेस जोरात प्रचार चालू होईल त्यावेळेस नक्कीच तुम्हालाच उत्तर आता आले 10 दिवसांनी मिळणार. मतदान पण आले. आमच्या गावात माझं मत कमळ का तुतारी ही मत सांग. माझं मत तसं कसं सांगता येतं कसं सांगायचं असतं? आपण आम्ही सांगितलं बरं, जाऊ द्या कसं निंबाळकर साहेबांचं काम कसं वाटलं 5 वर्षात निंबाळकर साहेब आम्हाला कधी भेटलेच नाहीत निंबाळकर साहेबांचं काम त्यांनी जे तुळजापूर शिंगणापूर रस्ता जो आमच्यातून येत होता तो रस्ता तिकडून नेला त्याबद्दल शक्तीपीठ महामार्ग बर त्यामुळं आमचे लोक नाराज आहेत निंबाळकर तिकडून नेला साहेब काय तिकडून नेला परत याकुंड बर हां निंबाळकर नाराज आहे ते नाराज आहेत ते लोक नमस्कार नमस्कार काय कुठली बिलं राहिली मग ती कारखान्याची बिलं राहिले ती उसाचे शेअर्स आम्ही भरलेला 2-2-3 आहेत आमचं कुठल्या दिलं कारखान्याची आता नीट सांगा कुठला कारखाना काय विजय शुगर काय झालं विजय शुगरचं काय झालं पहिले आमची जी काय उसाची बिलं राहिली ती दिली नाही दुसरी गोष्ट शेअर्स आमचं आहे 2-2 त्याचं तसंच पेंटिंग पडलेलं आहे आता कोणाला आहे कारखाना आता कारखाना बबनदादाकडे बबनदादा देतील की आता बबनदादा कुठं दिली ती पहिली बिलं आताची चालूची दिली की चालूचं क्लिअर केले बर आमचं ऊस गेलेली बिलं अगदी 1500 जमा झाली होय आता काय बबनदादांनी तशी केलं म्हणताय आणि मोहिते पाटील तसं केलं काय मोहिते पाटील करायचं निंबाळकर करायचं आता जेव्हाची तेव्हा ती काय परिस्थिती असेल त्याच्याप्रमाणे करू आपण आता परिस्थिती झाली संपली यात निवडणूक जवळ आली निवडणूक जवळ आली शेवटच्या रात्री काय असेल ती बघू शेवटच्या रात्री विषयी डेंजर असतं असू दे की डेंजर त्या टायमापर्यंत आमचं काय त्यांनी सारासारी केलं तर आम्ही कशाला काय करू तोपर्यंत त्यांनी काय तर आम्हाला शब्द दिला पाहिजे बाबा तुमचं बिल राहिलंय असं राहिलंय तसं राहिलंय म्हणलं पाहिजे ना म्हणजे चेरती इकडे जाणार तिकडे जाणार हे करणार बिल देणार ते कारखान्याचं पैसे मागचं राहिलेलं आव नसू द्या ना पण शेतकऱ्याचा सभासद ती ऊस राहिलेली ती बँकेकडून कारखाना घेतला ना बाबा दादाने आणि ते आधीचं पैसे कोणी खाल्लं मग ते दिलं पाहिजे ना शेतकऱ्याचं पैसे गोरगरीब हो बसणार घेऊ उघड आहे त्यांनी पैसे दिले तर कशाला बसतो पैसे दिले तर लोक घेतील काय तर हो देणार करणार की बरं तुमचं राहिले ते किती एक 40-50 हजार रुपये राहिले ते कधी गेलता ऊस लय दिवस झाले त्याला 7-8 वर्ष झाली कारखानाच बंद पडला त्याच्यावर काय देखील नाही बघितलं देखील नाही बघितलंच नाही त्याने ते काय माहित नाही जनता काय करेल बरं आमचा तर फटका आमचं दिलं गेलं तर आम्ही आहे तुम्ही मागे गेला नाही परत आमच्या बिला लय बऱ्या गेलो आम्ही शिवरत्न बंगल्यावरती जाऊन आलो की आम्ही विजयदादा पैसे बसून आलो तिथं विजयदादा म्हणलं ती चेअरमन आहेत चेअरमन जाता उभा राहिलेत ना मग आम्हाला म्हणलं त्यांच्या घरी जाऊन बसा ती गेलं बाहेर निघून आमची दखलच घेतली नाही आल्यावर नाही आम्ही बोलू ना किंवा आम्ही चिठ्ठी देऊ खालनं आमचं बिल द्या आम्ही तुमच्याच महाग आहे असं म्हणू ना बिल द्या ना आम्हाला ठीक आहे जवळपास 50 ते 55 मिनिटं ह्या बाजारातल्या लोकांच्या प्रतिक्रिया घेत असताना अजून बाजार संपला नाही फक्त निम्मा बाजार झालाय निम्या लोकांच्या प्रतिक्रिया राहिल्या त्या पुढच्या भागामध्ये सुद्धा आपण घेऊया पण इथंपर्यंत येत असताना लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया सांगितल्या खरं तर शेतकऱ्या भाग या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असल्यामुळे शेतकऱ्यांनी भाजपविषयीवरची नाराज सांगितली खरं तर तुम्ही जो निधी दिलाय किंवा ज्या पद्धतीने तुम्ही GST लावताय ती शेतकऱ्याला त्या ठिकाणी परवड नाही आजपर्यंत शेतीच्या मालाला GST नव्हती तुम्ही आता शेतीच्या मालाला GST लावल्यामुळे ती शेतकऱ्याला परवडणार नाही तुम्ही 2000 रुपये जरी पेन्शन देत असला तरी त्यातून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचं नुकसान होत आहे शेतकरी 2000ची वाट बघत आहे हे खरं तुमचं पण त्यामध्ये शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात GSTमुळे महागाई वाढल्यामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं हे शेतकऱ्यांनी बोलून दाखवलं खरं तर इथला भाग इथला मोहिते पाटील असतील निंबाळकर असतील ह्या विचारणा केल्या असतील तर मोहिते पाटील आम्हाला जवळचे वाटतात मोहिते पाटील आमच्या अगदी हाकेच्या अंतरावरती असल्यामुळे आम्ही मोहिते पाटील निवडून दिवस सांगितलं निंबाळकर या गावामध्ये बऱ्याच प्रमाणात लोकांनी सांगितले की दिसले नाहीत निधी त्यांचा आला नाही त्यामुळे इथल्या गावाचा असेल इथल्या भागाचा असेल 5 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं हेही लोकांनी बोलून दाखवलं मोहिते पाटील 2014 पासून 19 पर्यंत असल्यामुळे गावामध्ये बऱ्याच प्रमाणात निधी आलाय बरेच विकास कामं झालेत हे सुद्धा लोकांनी बोलून सांगितलं अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये आले असताना काही गावातली लोक त्या ठिकाणी भेटली मोहिते पाटलांचा जो साखर कारखाना आहे जो आता दुसऱ्या बबनदादाकडे आहे त्यावेळेस मोहिते पाटलांची लोकांची बिलं होती ती मोहिते पाटलांनी दिली नाहीत त्यामध्ये शेअर्स लोकांचे असतील ते लोकांचे त्यामध्ये दिले नाहीत लोकांनी त्यांच्यामध्ये बरीच विचारणा केली पण त्यांना अजूनपर्यंत त्या ठिकाणी त्यांचं उत्तर मिळलं नाही लोक अजून ऊसाच्या बिलाची वाट बघतात खरं तर त्याचा सुद्धा मोहिते पाटलांना फटका मतामध्ये सुद्धा बसू शकतो मोहिते पाटलांनी त्याचा विचार करावा असे सुद्धा लोकांनी सांगितलं ज्यावेळेस गावामध्ये तुम्ही प्रचारला येचाल त्यावेळेस आम्ही आमच्या बिलाचं तुम्हाला मागू हे सुद्धा लोकांनी त्या ठिकाणी बोलून
बोलून दाखवलं. वेगळ्या अतिशय भिन्न या ठिकाणी प्रतिक्रिया आहेत. जास्त लोकांचा कौल या ठिकाणी मोहिते पाटलांकडे सध्याला या ठिकाणी दिसला. मोहिते पाटलांच्या कामावरती लोकांचा विश्वास या ठिकाणी दिसला. खरं तर हा कौल खरं तर अंतिम कौल नसून खरं तर अतिशय निवडणूक जवळ आली आहे. या निवडणुकीमध्ये लोक अजून कोणते वेगवेगळे मुद्दे मांडणार आहेत, प्रचार यंत्रणा कशा प्रकारे राबवली जाणार आहे यावर या निवडणुकीचा कौल त्या ठिकाणी असणार आहे. कॅमेरामॅन संकेत सोबत मी मुकेश, महाराष्ट्र माझा, करकम.